नमस्कार. कमल किचन अँड DIY मध्ये आपलं स्वागत आहे. मी कमल. आज आपण खेकडा भजी किंवा कांदा भजी कशी बनवायची ते बघूयात. चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. मी मोठ्या आकाराचे 4 कांदे घेतलेत. ते आता आपण उभ्या आकारात कापून घेऊ. त्याचे बारीक बारीक काप करून घ्यायचे आहेत. अशाच पद्धतीने आपल्याला बाकीचे सुद्धा कांदे कट करून घ्यायचे आहेत आणि याला हाताने याचे स्लाइस आपल्याला वेगवेगळे करून घ्यायचे आहेत. एका मोठ्या बाउलमध्ये हा कांदा मी काढून घेतला आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ वापरले. आता हाताने त्याला सोडून घेते कांद्याला मीठ. आपल्याला एकही थेंब पाणी वापरायचं नाही आहे. मीठ चोळून घेतल्यानंतर आपल्याला 10-1 मिनटं झाकून ठेवायचं आहे. कांद्याला पाणी छान सुटतं. 10 मिनटानंतर मी त्या कांद्यामध्ये ओवा ॲड केला आहे. त्याला छान हाताने कुस्करून घेतला आहे, म्हणजे जेणेकरून त्याचा फ्लेवर छान उतरेल. 1 चमचा हळद ॲड केली आहे. 1.5 चमचा आता मी लाल तिखट घालते आणि 1 चमचा जिरं वापरायचं आहे. एक मोठा बाउल आपल्याला बेसन पीठसुद्धा घालून घ्यायचं आहे आणि हे सगळं आता आपण हाताने एकत्र करून घेऊयात. याला छान कांद्याच्याच पाण्यामध्ये आपल्याला छान चोळून घ्यायचं आहे. जसं बेसन पीठ लागेल तसं आपण त्यामध्ये वापरूयात. छान मिक्स होत. जसं आपण चोळत जातो किंवा बेसन त्यामध्ये ॲड करत जातो त्याला पाणी सुटतं. मी आणखी 1 वाटी बेसन ॲड केलेलं आहे. हे छान आपण मिक्स करून घेतलं आहे. आता हे मिक्स करू आणि त्यामध्ये आपल्याला कोथिंबीर ॲड करायची आहे. कोथिंबीर ॲड करून झाली की मी एका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. हे मिक्स झाल्यानंतर आपल्याला लगेच भजी तळून घ्यायची आहेत. तेल पण गरम झालेलं आहे. आता आपण लगेच भजी तळायला घेऊ. पसरट आकारात आपल्याला कांदा भजी तळून घ्यायची आहेत, म्हणजे कांदा आतमध्ये छान शिजला जाईल. थोडे खालच्या साईडनं होत आले की भजी आपण पलटी करून घेऊयात. भज्यांना छान ब्राऊन कलर येतोय. पलटी करून घेऊ आपण भजी, ज्यांना ब्राऊन कलर व्यवस्थित आला आहे त्यांना. आणि आता हे थोडेसे आणखी होऊ देऊ आणि एका परातीत काढून घ्यायचीत. तयार झालीत आपली कांदा भजी किंवा खेकडा भजी. अशाच पद्धतीने आपण बाकीची सुद्धा भजी तळून घेतली. रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.